धन्यवाद यश. गावदे मुशीत संघाने थांबायचंय. गावदे मुशीत संघाचे संघमालक सन्माननीय गीतेश करळकर येथे उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचंय. अन्यथा संघाचा कर्णधार निखिल आपण इथे व्यासपीठावर यायचंय. मापगाव पंचायत प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून प्रत्येक संघ मालकाला आपण एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करणार आहोत. आपण पाहतोय गावदे मुशेत संघाचे संघ मालक सन्मान्य गीतेश करळकर येथे उपस्थित नाही आहेत म्हणून संघाचा कर्णधार निखिल करंजकर याला हे सन्मान चिन्ह देण्यात येते. मापगाव पंचायत प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वाची गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह दिलं जात आहे. आणि निश्चितच ही स्पर्धा ज्या पद्धतीत खेळली जाते त्याच पद्धतीत तसाच प्रतिसाद असेल तर पुढील कित्येक वर्ष ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच निखिल आपण चांगला खेळ प्रदर्शित केलात मात्र एफर्ट्स काहीसे कमी पडले. पुढील वर्षी नक्कीच चांगला खेळ प्रदर्शित करा आणि पारितोषिकास पात्र व्हा. पुढील सामना आपण पाहतोय एका बाजूला नीलयोग वॉरियर्स बहिरोळे विरुद्ध शिवप्रतिष्ठान मापगाव. नाणेफेकीचा कौल जिंकून नीलयोग वॉरियर्स बहिरोळे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय शिवप्रतिष्ठान मापगाव या संघाला. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज सौरभ. स्ट्राइक वरती आपण पाहतोय प्रसाद, नॉन स्ट्राइक एंडवर हितेश. पहिला चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडू जातोय वन बाउन्स ओद्रोप सीमारेषे बाहेर चौकार. असं वाटतं प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय घेतला असंच मी म्हणेन कारण या ही स्पर्धा आपण पाहता दुसरा दिवस. नीलयोग वॉरियर्स भैरवे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. नक्कीच गोलंदाजी क्रम चांगला आहे. गोलंदाजी कर्णधारांनी विश्वास दाखवलाय. पहिल्याच चेंडूवरती मात्र स्वागत केले जात आहे सौरभचं चौकाराने. यावेळेस चेंडू उजव्या अशीच्या बाहेर जाणारा अपील नक्कीच केलं जात आहे मात्र पंच कळवत आहेत चेंडू यष्ट्या सोडून बाहेर जाणारा. या चेंडूची गती कमी केली होती. थोडा फुलर रेसचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. या चेंडूवरती देखील ऑफस्टिकच्या बाहेर शफल होऊन पॅडल स्वीप पद्धतीत या चेंडूला फटकावण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू पायावरती जाऊन आदळतोय. कोणतीही धाव येत नाहीये. पहिला चेंडू चौकार आल्यानंतर गोलंदाज आपल्या गोलंदाजीत बदल करतोय आणि निर्धाव चेंडू टाकतोय. सौरभला आपण पाहिलं तर भैरवे संघातील एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. जशी क्रमांक 7 प्रदान केला गोलंदाज. इथे लोअर फुलटॉस चेंडू मात्र लॉफ्टेड धावेचा फटका. इथे एक धाव नक्कीच मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न आहे. दुसरी धाव पूर्ण होते. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल करताना फायदा उचलला जातो. एकेरी धावेचं रूपांतर दुसरी धावेमध्ये कसं करायचं याचं प्रात्यक्षिक इथे दाखवलं जात आहे. आणि प्रसाद आज एका चांगल्या मूडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अटॅकिंग मूडमध्ये आपल्याला प्रसाद पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळा प्रसादने अशी फलंदाजी केलेली आहे आणि पॉवर प्लेचे षटक आहे त्यामुळे अशा प्रकारची फटकेबाजी करणं आवश्यक आहे. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या पण पाहतोय धावफलका लागली आहे एका चौकारी ती म्हणजे 6 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू जातो वन माउस रूप सीमारेषे पार. या षटकातील दुसरा चौकार.
4 चेंडू झालेत पहिल्या षटकातील. आपण पाहतोय पॉवरप्लेच्या षटकाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आतापर्यंत तरी यशस्वी आहे तो म्हणजे प्रसादचा. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 2 चौकार पाहिलेत. यावेळेस मात्र गती बदलली, टप्पा थोडासा मागे घेतला. चेंडू आपण पाहिले टप्पापर्यंत काहीसा उसळी घेतोय, उजव्या यष्टीच्या बाहेर निघतोय. या चेंडूवरती बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रसादचा, त्यामुळे त्याला यश मिळत नाहीये. निर्धाव चेंडू होतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव, चौथ्या चेंडूवरती चौकार, पाचवा चेंडू निर्धाव. अंतिम चेंडूवर काय घडणार? अंतिम चेंडूवरती फटका लागला. क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याला चकवा. चेंडू जातो सीमारेषे पार आणि चौकारणी या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाची धावसंख्या ती म्हणजे 14 धावा. आपली स्पर्धा आहे, असं प्रत्येक षटकांत आपण वेळ काढाल तर अंतिम काही सामने ते आपल्या कमी षटकांचे देखील खेळायला लावू शकतात. त्यामुळे कृपया करून विनंती आहे प्रत्येक संघाला प्रत्येक षटकांत टीम मिटिंग घ्यायची नाहीये. आपण पहिल्या सामन्यावर रसिकदा पाहिलं होतं तर पॉवरप्लेच्या पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर पॉवरप्लेची प्रत्येक सामन्याची षटकं जर आपण पाहिली तर ती कंजूस षटकं पाहिली. आणि आता हा 8वा सामना, यातील पहिलं षटक देखील काहीसं महागडच म्हणावं लागेल, कारण या षटकात 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज सौरभने. प्रमुख गोलंदाज होते, आक्रमण करण्याचा जो प्रयत्न होता तो नक्कीच पहिल्या षटकात यशस्वी झालाय शिवप्रतिष्ठान मापगाव या संघाचा. प्रसादच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. आता हितेश स्ट्राईकवर आहे, गोलंदाजीसाठी येतोय समीर. यावेळेस हितेशचा हा फटका, इथे सौरभ क्षेत्ररक्षण नक्कीच चांगला करतोय. शेवटच्या क्षणी प्रसंगावधान दाखवलं, अन्यथा चेंडू त्याला चकवून सीमारेषे पार देखील गेला असता. सीमारेषेवर तैनात क्षेत्ररक्षकांना प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे प्रसंगावधान बाळगणं खूपच आवश्यक असतं. एकेर धावनी हितेशने आपल्या धावांचं खातं उघडलंय आणि स्ट्राईक दिले, ती म्हणजे प्रसादला, ज्याच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. दोन्ही संघांचे काही प्रतिनिधी अजूनपर्यंत आलेले नाहीयेत. भैरवळे संघाचा आलेला आहे आणि संघ मालक इथे उपस्थित आहेत. यावेळेस फटका नक्कीच चांगला आहे, मात्र डीपला क्षेत्ररक्षक आहे. वितेश जोपर्यंत चेंडू फील्ड करतोय, फेक करतोय, अप्रतिम फेक आपल्याला पाहायला मिळते. एक अनुभवी खेळाडू आपण पाहतोय वितेश. डीपला पण पाहिलं, सीमा रेषेवरती डीप मिड विकेटला तैनात आहे वितेश. हितेश आणि प्रसाद या जोडीने सुरुवात नक्कीच चांगली करून दिलेली आहे. यावेळेस अप्रतिम चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. या चेंडू गती तितकीच होती, त्या गतीने कुठेतरी बीट झालाय म्हणावं लागेल तो म्हणजे फलंदाज हितेश. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूवर बऱ्याच वेळेला रसिकदा आपण पाहतो फलंदाज बीट होतात. त्याचं प्रमुख कारण आपण पाहिलं तर डबल माइंडेड होणं. कोणत्या चेंडूला फ्रंट फुटला येऊन खेळणं, कोणत्या चेंडूला बॅकफुटला जाऊन खेळणं आणि कोणत्या चेंडूला शफल होऊन आतमध्ये ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळणं. ह्या द्विधा मनस्थितीमध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहतो तर फलंदाज बीट होतात. यावेळेस यॉर्करचा चेंडू, क्षेत्ररक्षण नक्कीच चांगला होत आहे. डायरेक्ट हिट आपण पाहतोय, तिथे जोरदार अपील नक्कीच केलं जात आहे. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं. शॉर्ट मिड विकेटला जर आपण पाहिलं, चांगल्या प्रकारे प्रसादने चेंडू फील्ड केला आणि डायरेक्ट हिट करण्याचाही त्याचा प्रयत्न होता. त्याच दरम्यान आमचे साथी समालोचक मित्र नदीम वागती देखील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचे सहर्ष स्वागत आहे. 40+ खेळाडू आपण पाहतोय, मात्र एका तरुण खेळाडू लाजवेल अशी बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते. खेळाला वयाची मर्यादा नसते, रसिकदा हे पुन्हा एकदा पाहायला मिळते प्रसाद कडून. यावेळेस टोईनला चेंडू लागतो, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा नक्कीच प्रयत्न चांगला होता.
कारण 2 क्षेत्राच्या मध्ये चेंडू पडलाय, त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. इथे हा फटका कुठेतरी अडचणीत त्याला टाकू शकला असता, मात्र 2 क्षेत्राच्या मध्ये चेंडू लँड झाला. धावसंख्या आपण पाहतोय या षटकात जर आपण पाहिलं पहिल्या षटकाच्या तुलनेत धावा रोखण्याचं काम गोलंदाज समीर करतोय, कारण आतापर्यंत त्यांनी आपण पाहिलं तर 4 धावा खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये. चांगल्या सुरुवातीनंतर पण पाहतोय पॉवरप्लेच्या दुसऱ्या षटकात मात्र धावा हव्या तशा येत नाहीयेत. एकेर दुहेरी धावा नक्कीच येत आहेत, मात्र जे चौकार आपण जसे पाहिले होते पहिल्या षटकात त्या पद्धतीने धावा येत नाहीये. 5 चेंडूमध्ये एकही बाउंड्री आली नाही या षटकात. जसे क्रमांक 04 परिधान केला खेळाडू आपण पाहतोय समीर, यावेळेस बॅकफुटला जाऊन हा ऑन साईडला फटका मारण्याचा प्रयत्न, जोपर्यंत सौरभ चेंडूवरती येतोय. इथे एक धाव पूर्ण होते. या एकेरी धावेने आपण पाहिलं या षटकाची सांगतो ते एक सफल षटक, मी म्हणेन एक कंजूस षटक म्हणेन. सफल षटक यासाठी कारण पहिल्या षटकात धावा दिल्या गेल्या होत्या, या षटकात धावा रोखल्या गेल्यात. आणि यशस्वी षटक यासाठी कारण दोन्ही आक्रमक फलंदाजांना रोखण्यात गोलंदाज समीरला इथे यश मिळाले. या षटकात त्यांनी 5 धावा खर्च केल्या आणि एका चांगल्या सुरुवातीनंतर पण पाहतोय दुसऱ्या षटकात धावा रोखल्या गेल्यात. धावांची गती रोखली गेली, मात्र अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. पहिल्या षटकात 14 धावा, दुसऱ्या षटकात 5 धावा, 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा. सलामीरांची जोडी नाबाद आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं होतं या स्पर्धेतील पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी ही पहिल्या सामन्यात आली होती वसीम कुर पुरस्कृत ती सोगाव संघाकडून. संकेत गोलंदाजीसाठी संघाचा कर्णधार आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, एक ॲग्रेसिव्ह खेळाडू म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. मग गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल, दोन्ही क्षेत्रामध्ये किंवा क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये आपलं 100% देण्याचा तो प्रयत्न करतो. बराच वेळ तो यशस्वी होतो आणि ज्या ज्या वेळेस तो यशस्वी झालाय त्यावेळेस त्याचा संघ देखील यशस्वी होताना आपण पाहिलंय. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू आपण का आहोत हे त्यांनी नेहमीच दाखवून दिले. आज तो संघाचा कर्णधार आहे. पहिल्या सामन्यात निश्चितच पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, मात्र या सामन्यात विजय मिळवायच्या दृष्टिकोनाने हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आलेले आहेत. एका बाजूला मापगाव संघाचा कर्णधार, तर एका बाजूला भैरोळे संघाचा कर्णधार. एक बॅटल मैदानात आपल्याला पाहायला मिळणार रसिक दादा. मी नेहमीच म्हणतो 2 संघाचा सामना रंगतो, एक सामना रंगतो खेळपट्टीवर. इथे दोन्ही अपोजिट संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळते. शिवप्रतिष्ठान मापगाव संघाचा कर्णधार हितेश राऊत फलंदाजी करतोय, तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ते म्हणजे नीलयोग वॉरियर्स भैरवे संघाचा कर्णधार संकेतला. यावेळेस चेंडू डाव्या अशीच्या बाहेर जाणारा पंचांचा इशारा येतोय वाईडचा. अवांत स्वरूपाची एक धाव दिली जाते. धावसंख्या एकूण होते ती म्हणजे 20 धावा. या सामन्यात एक फायटिंग टोटल पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल हितेश प्रसाद आणि मापगाव संघाचा. यावेळेस फटका फसतोय, चेंडू हवेत, देवेश चेंडू खाली येतोय आणि ते फलंदाज हितेश बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्ररक्षणाच्या हाती झेल देऊन फलंदाज हितेश इथे बाद होते. हितेश बाद होणार. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय शिवप्रतिष्ठान मापगाव संघाचा, पण नक्कीच आपल्या संघासाठी चांगली कामगिरी त्यांनी केली. काही एकेरी दुहेरी स्वरूपाच्या धावा त्यांनी काढल्या, चांगली साथ दिली प्रसादला. आता पाहूया या चांगल्या स्टार्टचा, या चांगल्या सुरुवातीला एका मोठ्या खेळीमध्ये रूपांतरित करता येतं का, एक मोठ्या धावसंख्येमध्ये घेऊन जाता येतं का शिवप्रतिष्ठान मापगाव संघातील फलंदाजांना. आपण पाहिलं संकेतनी नक्कीच इथे विकेट प्राप्त केले प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराची. कुठेतरी त्याचाही आत्मविश्वास जुळवला असेल, कारण एक अनुभवी खेळाडू आहे. त्याचबरोबर संकेतकडे आपण पाहिलं तर त्यांनी आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पहिली विकेट प्राप्त केली आहे. सलवरांची जोडी भेदण्यामध्ये त्याला यश मिळालंय आणि पहिल्या सामन्यातील शिवप्रतिष्ठान मापगाव संघासाठी जो तारणहार ठरला होता, ज्याच्या फलंदाजीने एक चांगल्या धावसंख्या मारली होती शिवप्रतिष्ठान मापगाव संघाने, तो विशाल इथे स्ट्राईकवर आल्याला आपण पाहिलं. पहिल्या चेंडूला त्याने ऑन साईडला इथे फ्लिक केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जाणारा चेंडू एक धाव नक्कीच देऊन जाईल.
एकेरी धावने आपण पाहतोय धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते 1 गडी बाद 21 धावा. यावेळेस चांगला चेंडू, या चेंडूला सन्मान दिलाय. ग्राउंड शॉट आपण पाहतोय. कार्पेट चौधरी चेंडू ट्रॅव्हल करतोय. इथे डायरेक्ट हिट, मात्र फलंदाज सुरक्षित तिथे आतलीजमध्ये दाखल झाला होता. कावकोनच्या दिशेने आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करताना सौरवला पुढे तो सरसावला. चेंडू तरी फील्ड केला आणि डायरेक्ट यष्टांचा वेध घेण्याचे चेंडू आपण पाहिल्यात. धावसंख्या इथे होते ती म्हणजे 22 धावा. 4 चेंडू झालेले आहेत या षटकातील. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 धावा खर्च केल्यात. संकेत एक विकेट प्राप्त केली आणि 1 धाव ही अवंत स्वरूपाची आहे त्यामधील. यावेळेस पुन्हा एक अप्रतिम चेंडू. आपण पाहतोय ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेले त्याच पद्धतीने त्याच दिशेने आणि तशीच गोलंदाजी केली जाते संकेत कडून. आणि ह्यालाच म्हणतात मित्रांनो अनुभव. आपण कुठेही टप्पा टाकला फलंदाज कशा पद्धतीने फटका लगावेल त्या दिशेला क्षेत्ररक्षण असणं आवश्यक आहे. त्या उद्देशाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस प्रसाद मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करतोय. या चेंडू नक्कीच आपण पाहिलं तर 1 धाव मिळते. या एकेरी धावने 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांचा खेळ समाप्त होताना आपण पाहतोय आता वेळ आहे ती म्हणजे स्ट्रॅटेजिक टाइमआउटची. 2 मिनिटाचा अवधी असेल. जय हनुमान क्रीडा मंडळ चोरंडे संघाचे खेळाडूंनी स्वयंसेवकाची भूमिका निभावायची आहे. तिथे पाण्याजवळ आपला प्लेयर कोणीच नाही आहे. तर सर्व खेळाडूंना एक विनंती आहे की थोडेसे विभागून राहा जेणेकरून आपल्याला चेंडू पटकन मिळणं आणि चेंडू न भिजणं याकडे लक्ष देता येईल. कम ऑन डीजे. नक्कीच काहीशी रणनीती दोन्ही संघाने आखली असेल. शिवप्रतिष्ठान मापगाव संघाने नक्कीच रणनीती आखली असेल की कशा पद्धतीने पुढील 2 षटकांचा खेळ करायचा, कशा पद्धतीने 2 पुढील षटकामध्ये धावा जमवायच्या. तर गोलंदाजी करणारा संघ म्हणजे निलियोग वॉरियर्स भैरवळे संघाने रणनीती आखली असेल की कशा पद्धतीने फलंदाजांना रोखायचं आणि कमी धावांचा टार्गेट आपल्यासमोर ठेवायचं. त्याच दरम्यान पुढील सामना असेल जिजा 11 मुशेत विरुद्ध सान्वी स्पोर्ट्स चोरुंडे. पुढील सामना जिजा 11 मुशेत विरुद्ध सान्वी स्पोर्ट्स चोरुंडे. इनिंग्स ब्रेक असेल त्यावेळेस दोन्ही संघांच्या कर्णधारांनी आपल्या जी प्लेयरची लिस्ट आहे, प्लेयरची जी यादी आहे, खेळाडूंची यादी आहे आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. जिजा 11 मुशेत आणि सान्वी स्पोर्ट्स चोरुंडे दोन्ही संघांनी तयार राहायचंय. पुढील सामना आपला असणार आहे. स्लॉगोसला सुरुवात होते. हाणामारीची 2 षटकं. या 2 षटकांमध्ये रसिकता बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत पडतील. कशा प्रकारे धावा जमवल्या जातात, किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसापासून ही खेळपट्टी पाहिली तर गोलंदाजांसाठी पोषक ठरणारी खेळपट्टी म्हणावी लागेल. गोलंदाजांचा बोलबाला, गोलंदाजाचं वर्चस्व, पूर्णतः डॉमिनन्स आपल्याला पाहायला मिळालाय. समीर गोलंदाजीसाठी आलाय वैयक्तिक दुसरा षटक घेऊन. यावेळेस अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. विशाल मात्र थोडासा आश्चर्यचकित झालाय.
या चेंडूला खेळणं आवश्यक होतं, मात्र त्यांनी सोडण्याचा प्रयत्न केला. जणू काही विशालला वाटलं होतं चेंडू उजव्याशीच्या खूपच दूरवर जाईल, वाईटचा इशारा येईल पंचांकडून, अवांत स्वरूपाची धाव मिळेल, मात्र तसं घडलेलं नाहीये. पण टप्पा पडलेला सरळ स्ट्रेटरवर चेंडू आपण पाहिलात. निझाचोनी नक्कीच गोलंदाज समीरने आपल्या षटकाची सुरुवात केली. यावेळेस जोरकस फटका लागण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बाहेर पूर्णतः तो सफल झाला होता. फलंदाजाला फॉलो करणार चेंडू आपण पाहिलात. सबमरीन डिलिव्हरी टप्पापर्यंत चेंडू काहीसा खाली राहिला आणि अशा वेळेला बॅटच्या चेंडूचा काही संपर्क होत नाही. यष्टीरक्षक संकेतला आपण पाहतोय. चांगले यष्टीरक्षण करताना यष्ट्यांच्या मागून पहिले दोन्ही चेंडू निर्धाव आलेत आणि आता मात्र ह्या दबावाखाली मोठा फटका येणं नक्कीच आवश्यक आहे. यावेळेस बॅटची इनसाइड एज लागते. सुदैव म्हणावं लागेल ते म्हणजे फलंदाज विशालच्या बॅटची कडा घेत चेंडू यष्ट्यांना चकवत यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलाय. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातोय तोपर्यंत इथे एक चोरटी धाव घेतली जाते. प्रसाद स्ट्राईकवर आलाय. ज्या पद्धतीने प्रसादने पहिल्या षटकात चौकार लगावले होते त्याच पद्धतीत या षटकात त्याच्या बॅटमधून धावा येणार का हे देखील पाहायचंय, कारण धावा येणं आवश्यक आहे. सुरुवात नक्कीच चांगली झाली, मात्र त्यानंतर धावसंख्या रोखण्यात यश मिळालंय ते म्हणजे न्यूयॉर्क वॉरियर्स भरुळ या संघातील गोलंदाजांना. धावसंख्येचा आलेख, धावांचा आलेख किंवा आपण गोलंदाजीचा आलेख पाहिला तर मात्र आपल्याला रसीद उत्तरता क्रम पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 5, तर तिसऱ्या षटकात आल्यात केवळ 4 धावा आणि या षटकात 3 चेंडूमध्ये एकच धाव आलेली आहे. पुन्हा एक चांगला चेंडू. या चेंडूवरती किती धावा येणार? एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. इथे मी नक्कीच कौतुक करेन गोलंदाज समीरचं, जिथे अंतिम षटकात मोठे फटके लागवण्याचा, या अंतिम 2 षटकात फटके लागवण्याचा प्रयत्न आहे फलंदाजांचा, तिथे मात्र तो आपल्या गोलंदाजीत मिश्रण करतोय. कधी स्लोअर वन चेंडू टाकतोय तर कधी आपण पाहिलं तर यॉर्करचा चेंडू त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. विविधता पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रतिम चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा एक कठीण चान्स म्हणेन मी. प्रयत्न नक्कीच केला गेला होता, मात्र एक कंजूस षटक समाप्त होणार का हेच आता पाहायचंय, कारण या षटकात केवळ 2 धावा आल्यात 5 चेंडूंमध्ये. तिथे स्लॉगर्समध्ये धावा येताना आपण पाहतो, चौका षटकांची आतिषबाजी आपण पाहतो. इथे मात्र धावांसाठी संघर्ष करतायत ते म्हणजे प्रसाद आणि विशाल. चौथ्या षटकातील अंतिम चेंडू आतापर्यंत नक्कीच दाद द्यावी लागेल समीरची. जेव्हा त्याचं पहिलं षटक होतं वैयक्तिक, त्याचं पहिल्या संघाचे दुसऱ्या षटकात त्यांनी 5च धावा खर्च केल्या, विकेट प्राप्त केली नव्हती. इथे मात्र गोलंदाजाची तारीफ करावी आणि त्याला जणू नजर लावावी असंच घडलेलं आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी तो करत होता, मात्र यावेळेस काहीसं वेगळं करण्याच्या प्रयत्नात तो दिशा भरकटतोय. ज्याला कॉमेंटेटर कर्स असं म्हणतात. एखाद्या खेळाडूची तारीफ केल्यानंतर त्याचा खेळ बिघडतो. धावसंख्या पण पाहिली, धावसंख्या झाली ती म्हणजे 26 धावा. 5 चेंडू झालेले आहेत. जरी वाईटचा चेंडू आला असला तरी आतापर्यंत या षटकात 3च धावा आल्यात. यावेळेस विशालच्या बॅटनाला फटका. अप्रतिम टायमिंग, अप्रतिम स्ट्रोक. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषे पार येतोय. या इनिंग मधला पहिला चेंडू षटकारला आणि जसं मी म्हटलं कॉमेंटेटर कर्स असंच म्हणावं लागेल, कारण पहिल्या 5 चेंडूमध्ये 2 धावा, त्यानंतर वाईटचा चेंडू आणि अंतिम चेंडू षटकार. आणि एक कंजूस षटक वाटत होतं, तिथे एक चांगलं षटक म्हणेन मी. या षटकाने धावसंख्या होते 32 धावा आणि आता अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रसाद, ज्याने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं होतं, डायरेक्ट हिट केला होता. प्रसाद आलाय अंतिम षटक घेऊन.
पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर नक्कीच एक धाव मिळते. आखूड टप्प्याचा चेंडू असला तरी हा चेंडू पण जर पाहिला तर उजव्या पूर्ण बाहेर शफल होऊन या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पहिल्या चेंडूवरती एक डिक्लेअर स्वरूपाची धाव नक्कीच मिळते. धावसंख्या होते ती म्हणजे 33 धावा. सन्मान्य उल्हासबंधू अधिकारी यांचे ते हार्दिक स्वागत आहे. या मंडळाच्या मागचे प्रमुख आधारस्तंभ म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, प्रमुख मार्गदर्शक म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. फुल टॉस चेंडू, या चेंडूला भिरकावल्या मिड विकेटच्या दिशेने इथे एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जात नाहीये. एकाच धावेती समाधान मानलं जात आहे कारण चांगलं क्षेत्ररक्षण तिथे वितेशकडून आपल्याला पाहायला मिळतंय. वितेशला जर आपण पाहिलं उंचपुर असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. रायगड पोलीसमध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू आपण पाहतोय भैरव संघाचं प्रतिनिधित्व करतो, त्या संघाला रिप्रेझेंट करतो. आज या सामन्यात आपण पाहिलं नीलयोग वॉरियर्स भैरव संघाकडून खेळताना. धावसंख्या 34 धावा. यावेळेस विशालचा फटका, मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत. देवेश चेंडू खाली येतोय आणि या सामन्यातील देवेश हा दुसरा झेल पकडतोय. पंचांचा इशारा येतोय. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडला होता असा पंचांकडून आपल्याला इशारा येतोय. नोचा इशारा, नो प्लस 1 अशा स्वरूपात इथे 2 धावा मिळतील आणि त्याचबरोबर फ्री हिटची सुवर्ण संधी देखील असेल. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सहसा होते 36 धावा. या फ्री हिटचा फायदा उचलणार का नितेश? कारण नितेशला आपण पाहिलं तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणण्याची ओळख आहे. शिवसाई मापगाव संघाला रिप्रेझेंट करतो आणि आज शिवप्रतिष्ठान मापगाव संघाला कडून खेळताना त्याला आपण पाहतोय. त्याच्या बॅटवरून ऐन मोकळ्याची क्षणी षटकारही आपण पाहिलेले आहेत आणि कंजूस गोलंदाजी, विकेट टेकिंग ऑप्शन म्हणून ज्याला ओळखलं जातं असा अष्टपैलू खेळाडू नितेश स्ट्राईकवर. यावेळेस नितेशचा फटका, चेंडू हवेत आहे. झेल नक्कीच टिपला जाईल मात्र फलंदाज बाद दिला जाणार नाही कारण इथे आपण पाहतोय फेक खराब आणि त्याचा फायदा उचलला जातोय. आणि क्षेत्ररक्षक कोणत्या विचारात होता हेच माझ्याप्रमाणे तुम्हालाही प्रश्न पडला असेल कारण 2 धावा घेतल्यानंतर त्याने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. किती धावा आहेत काही क्षणातच पंच आपल्याला कळवतील. दोन धावा इथे दिल्या गेल्या तर आपण पाहतोय धावसंख्या एकूण होते ती म्हणजे 38 धावा. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू, ह्या चेंडूवरती स्ट्राईक प्रसादला देण्यासाठी आपली विकेट बहाल केली ती म्हणजे फलंदाज नितेशने.
धावसंख्या पण पाहतोय, धावसंख्या झालेली 38 धावा. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय नितेश रूपात, शिवप्रतिष्ठान मापगाव या संघाचा. पाचव्या आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडू. त्यावेळेस नक्कीच चांगला चेंडू, फटका देखील चांगला. इथे एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण होणार का? दुसरी धाव नक्कीच पूर्ण केली जाते. आता मात्र तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज इथे धावचित स्वरूपात बाद झालाय. वन शॉटचा पंचांचा इशारा येतोय. अशा प्रकारे एकच धाव मिळेल, धावसंख्या होईल एकूण ती म्हणजे 39. एकच धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे फलंदाज इथे बाद झालाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 39 धावा. याचा अर्थ 5 षटकांमध्ये म्हणजे 30 चेंडूमध्ये विजयासाठी चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे निलयोग वॉरियर्स भैरव संघाला ती म्हणजे 40 धावांची. 30 चेंडू 40 धावा असं पाहिलं तर आव्हान सोपं आहे, मात्र ह्या खेळपट्टीवर हे आव्हान सोपं ठरणार का? कशा प्रकारे गोलंदाजी होणार, कशा प्रकारे धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न केला जाणार, कशा प्रकारे धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाणार, काही क्षणातच हे आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या इनिंगमध्ये. चला, शिवप्रतिष्ठान मापगाव आपण एका रांगेमध्ये मैदानात प्रवेश करायचंय, क्षेत्ररक्षण सजवायचंय. त्याचबरोबर निलयोग वॉरियर्स भैरोळे आपण सलविरांची जोडी मैदानात उतरवायची आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. त्याच दरम्यान पुढील सामना जो आहे जिजा 11 मुशेत आणि सानवी स्पोर्ट्स चोरंडे, आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्याकडे येणं आवश्यक आहे. सानवी स्पोर्ट्स चोरंडे संघाची आपल्याकडे इथे लिस्ट आलेली आहे. जिजा 11 मुशेत आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्याकडे पाठवायची आहे. जिजा 11 मुशेत प्रतिस्पर्धी संघाची इथे लिस्ट आलेली आहे. जिजा 11 मुशेत आणि ह्या इनिंग मधील तिसऱ्या षटकानंतर जेव्हा स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल त्या ब्रेकमध्ये पुढील सामन्याच्या नाणेफेकीचा कौल होईल. पुढील सामना जिजा 11 मुशेत विरुद्ध सानवी स्पोर्ट्स चोरुंडे. सेकंड इनिंगला इथे सुरुवात होते आणि या दुसऱ्या सत्रातील समालोचनासाठी मी घेऊन जातो आपल्याला माझे साथी समालोचक मित्र नदीम वाकनीस यांच्याकडे. नदीम, ओव्हर टू यू. सानवी स्पोर्ट्स चोरंडे, आपल्या सर्व खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्सच्या लेग साईडला यायचं आहे. सानवी स्पोर्ट्स चोरंडे.
थैंक यू। तो आइए तमाम लोगों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। ले चलता हूं मैदान की तरफ। पहली गेंद देखिए, पहली गेंद के ऊपर आड़े बल्ले से खेला जरूर था। डीप फाइल के खिलाड़ी फेंक करते, थ्रो करते, जब तक दोनों ही बल्लेबाजों ने 2 रन आसानी से चुरा लिए। तो इस 2 रनों के साथ अपने बल्ले का आगाज किया और अपनी टीम की 2 रनों से शुरुआत की। तो बल्लेबाजी की भूमिका में देखा जाए तो एक तरफ अजिंक्य, दूसरी तरफ है संकेत। तो गेंदबाजी के भूमिका में मोर्चे पर गेंदबाज हितेश राउत गेंदबाजी के लिए राइट आर्म ओवर करने के लिए तैयार। रामधनेश्वर 8 की तरफ से गेंदबाजी करेंगे। हो देखिए, तेज तर्रार गेंद को फेंका जरूर था। बल्लेबाज इस गेंद को कुछ बड़े शॉट में तब्दील करना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले का कोई राब्ता महसूस नजर नहीं आया और गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। तो बिंदी गेंद निकलती हुई नजर आई। 40 रनों का टारगेट रखा है। हो देखिए, अजिंक्य ने खेला जरूर था, सेफ जोन में खेला जरूर था, लेकिन उतनी ही काबिल तारीफ फील्डिंग मैं कहूंगा। यकीनन देखिए, अगर इस गेंद को रोकते नहीं तो 4 रन की मोहर हो सकती थी, लेकिन 2 रन अपनी टीम के लिए रोके और 2 रन पे ही खुश होना पड़ा बल्लेबाज वाली टीम के लिए। तो एक तरफ है शिव प्रतिष्ठान मापगांव, तो दूसरी तरफ है नीलयुग वॉरियर्स भैरोले। हालांकि 40 रनों का टारगेट रखा गया। 40 रनों का पीछा करते वक्त अब तक कुल रन बने हैं 4 रन बन चुके हैं। फिर से एक बार देखिए, हवा में उड़ाया जरूर है, लेकिन क्या ये कैच होगी? जी नहीं। सेफ जोन में गिरती हुई गेंद नजर आ रही है। बाल बाल देखिए, नसीब साथ देती हुई नजर आ रही है। जैसे तैसे रन आए, लेकिन रनों की हमें जरूरत है और उसी बदौलत देखिए आसानी से ये 2 रन दोनों ही बल्लेबाजों ने चुरा लिए और इस 2 रनों के मुताबिक स्कोर में बढ़ोतरी होती हुई नजर आई। 6 रन बन चुके हैं। हालांकि देखिए, हितेश रावत भी सोचते होंगे कि मुझे मुझे गेंदबाजी करनी है और डॉट गेंदें, जितनी बिंदी गेंदें निकलेगी उतना ही अच्छा साबित होगा मापगांव टीम के लिए। लेकिन क्या वो डॉट गेंदें, क्या वो विकेट आ पाएगी? एक हल्का सा अपील जरूर उठा था, लेकिन देखिए अंपायर के ऊपर उसका कोई दबाव नहीं। अपील तो जरूर किया था, लेकिन उत्साह ज्यादा और भरोसा कम नजर आया और उसी कारण की वजह से अंपायर जी ने इस अपील को नकारा और कोई जवाब नहीं दिया। स्कोर रुका हुआ 6 रन। पहला ओवर चलता हुआ मैदान में 5 ओवर का मुकाबला। अजिंक्य ने खेला जरूर था, लेकिन देखिए शॉर्ट मिड विकेट के खिलाड़ी तैनात जरूर थे। जब तक डायरेक्ट हिट करते, दोनों ही बल्लेबाजों ने आसानी से 1 रन चुरा लिया और इस 1 रन के साथ कुल रन बनते हुए 7 रन बन चुके हैं। हालांकि देखिए 40 रनों का टारगेट रखा गया है और इस 40 रनों का पीछा करते वक्त इतना आसान नहीं होगा, क्योंकि शिव प्रतिष्ठान मापगांव में भी अच्छे अच्छे गेंदबाज मौजूद है। इसी कारण की वजह से चौकन्ना रहना होगा, चालाक रहना होगा और काफी हद तक हर एक रन के लिए जूझना होगा, लड़ना होगा, जब जाके ये मैच का सूत्र कुछ बदल सकता है। तो निजी खुद की पहली और टीम की ओर से दूसरा ओवर लेके गेंदबाज नितेश राउत। हालांकि एक होनहार खिलाड़ी जरूर है, इनके पास भी वो क्षमता है, वो कुव्वत है और इसी कारण की वजह से देखिए अब गेंदबाजी ताबड़तोड़ वाली गेंदबाजी करनी होगी। गेंदबाजी में ट्विस्ट लाना होगा और जिस तरीके से रणनीति सामने रखी गई है उस रणनीति को फीका पड़ाना होगा। अजिंक्य ने खेला जरूर था, फिर से एक बार देखिए सर्कल के बाहर खेला, 1 रन तो आसानी से पूरा किया, लेकिन जब तक फेंक करते, थ्रो करते, रन आउट का खतरा, रन आउट का चांस, लेकिन अच्छी बिटवीन द रनिंग मैं कहूंगा। और इसी के साथ देखिए ये 2 रन दोनों ही बल्लेबाजों ने मुकम्मल किए। तो इस 2 रन के मुताबिक स्कोर में बढ़ोतरी होती हुई 9 रन बन चुके हैं पहली गेंद के ऊपर। देखिए और अक्सर करके दोस्तों मैं कहता हूँ और यही करना चाहिए हर एक बल्लेबाज को कि जब बड़े शॉट नहीं आते हैं तो उस वक्त सिंगल डबल से स्ट्राइक को रोटेट करना, गेंदबाजों को परेशानी में डालना, यही एक अच्छी बल्लेबाज की निशानी होती है।
क्योंकि जितने रन आते, हर गेंद के ऊपर रन आते जाएंगे उतना ही फायदामंद होगा बल्लेबाज वाले टीम के लिए। क्योंकि गेंदबाज तो हर एक गेंद के ऊपर अलग अलग प्रयास करता है, अलग अलग तरीके से कोशिश करता है, लेकिन वो कोशिश में नाकामयाब करना बल्लेबाजों का काम होता है। लेकिन क्या वो बल्लेबाज नाकामयाबी बल्लेबाजी करेंगे? हो देखिए, लोअर फुल टॉस गेंद जरूर थी, लेकिन डीप और फाइन लेग के खिलाड़ी विशाल वहां पर तैनात जरूर थे जब तक फेंक करते। लेकिन दोनों ही बल्लेबाजों ने फिर से एक बार 2 रन मुकम्मल किए, क्योंकि उन्हें पता है कि वो थोड़ा बहुत देखिए डिस्टेंस लंबा जरूर है, इसी कारण की वजह से 2 रन लेने से 2 रन लेने में कोई झिझक नहीं की, बिंदास भी धड़क 2 रन अपने नाम किए। तो इस 2 रन के मुताबिक स्कोर में बढ़ोतरी होती हुई 11 रन बन चुके हैं। 1 और 11। देखिए हर गेंद के ऊपर फिर से एक बार अलग प्रयास करना चाहते थे, अलग तरीके से गेंद को फेंकना चाहते थे। गेंद टप्पा गिरने के बाद अंगड़ाई लेती हुई लेग स्टंप से बाहर निकली, और उसी कारण की वजह से देखिए अंपायर जी ने अपने भाई फैलाकर गेंदबाज को गलती का एहसास दिलवाया। 12 रन बन चुके हैं। हर गेंद के ऊपर देखिए कान मंत्र होता हुआ कुछ समझाते हुए अपने गेंदबाज को, क्योंकि उन्हें पता है कि टारगेट जिस तरीके से होना चाहिए था उतना कुछ खास हुआ नहीं है। लेकिन देखिए शॉर्ट पॉइंट की तरफ खिलाड़ी तैनात जरूर थे, उन्होंने कोई गलती नहीं की, तो पहला झटका लगता हुआ अजिंक्य के रूप में नीलयुग वॉरियर्स भरोले टीम के लिए। के साथ स्कोर में इजाफा होता हुआ 13 रन बन चुके हैं। एक एक रन के लिए भी देखिए अब रोकना होगा, लेकिन एक एक रन आता है तो राहत की सांस भी हो सकती है शिव प्रतिष्ठान मापगांव टीम के लिए, क्योंकि एक एक रन जाता है तो उतना कुछ नुकसान नहीं होगा, लेकिन चौके या छक्के आते हैं। हो देखिए बल्लेबाज वितेश ने खेला जरूर था, और सेफ जोन में नो बैट्स लैंड की तरफ खेला और गेंद को वन बाउंस सीमा पार जाने दिया 4 रन के लिए। इनके पास वो खोज जरूर है, और उसी कारण की वजह से देखिए दरार को ढूंढा और दरार को ढूंढते हुए गेंद को पार्किंग लॉट में फेंका, वन बाउंस 4 रन के लिए। हो देखिए फुलटॉस गेंद जरूर थी, लेकिन एक खराब फील्डिंग में कहूंगा, एक के बाद एक देखिए गलतियां हो रही है, और जो गलती करनी नहीं चाहिए वही गलतियां हो रही है मापगांव टीम की ओर से, क्योंकि एक एक रन के लिए अब लड़ना होगा, झगड़ना होगा, और जितने रन आप बचाएंगे उतना ही फायदेमंद होगा आपके लिए और अपने टीम के लिए।
तो 19 रन बन चुके हैं, बचे हुए 18 गेंदे, 21 रनों की दरकार है इस मैच को जीतने के लिए। हालांकि देखिए एक जबरदस्त टूर्नामेंट और एक आज के दिन का ये दूसरा मुकाबला मैं कहूंगा, एक जबरदस्त लीग मैं कहूंगा, ये पहला ही साल है और पहले साल में देखिए एक अच्छे अच्छे खिलाड़ी और अच्छे अच्छे गेंदबाज भी दिखे हैं और उसी कारण की वजह से देखिए अब देखा जाए तो दोनों ही टीमों की सांसें रोकती हुई नजर आ रही है, क्योंकि 18 गेंदे और 21 रनों की दरकार है। तो दोनों ही टीमों को अब करो या मरो की जूझ करनी होगी, क्योंकि एक एक रन के लिए दोनों ही टीमों को छीनना होगा, बल्लेबाजी हो या गेंदबाज हो। और दिमाग और लोमड़ी की चाल की तरह दोनों ही टीमों को षड्यंत्र रचना होगा, लेकिन क्या वो षड्यंत्र रच पाएंगे? निजी खुद की दूसरी और टीम की ओर से तीसरा और हो देखिए स्विच हिट करना चाहते थे, लेकिन बल्ले का कोई किनारा नहीं, गेंद बदन को लगते हुए गेंद सीधा चली गई डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। तो इस 1 रन के साथ स्कोर में इजाफा होता हुआ 20 रन बन चुके हैं। हालांकि देखिए हितेश को पता है कि इस वक्त गेंदबाजी तेज तर्रार और दिमाग से गेंदबाजी करनी होगी। ओहो देखिए एक ऑफ स्टंप पे ब्लॉक होल फेंका जरूर था, लेकिन बल्लेबाज इस गेंद को ठीक तरह से खेल नहीं पाए, लेकिन विकेट कीपर के हाथों से गलती हुई और उसी गलती की वजह से 1 रन आसानी से मिला। और इसी तरह अगले मैच के टॉस के लिए मैं बुलाना चाहूंगा जीजा 11 मुर्शेद सनवी स्पोर्ट सोरंडे। तो दोनों ही टीमों के कैप्टन जल्द से जल्द टॉस के लिए टॉस बॉक्स में जाइए। और देखिए इस ओवर के बाद टाइम आउट दिया जाएगा। हो देखिए इस बार उंगलियों के जरिए से गेंद को घुमाया जरूर था और काफी हद तक संकेत घर देखिए थोड़े बहुत यहाँ पर फीके पड़ते हुए नजर आ रहे हैं। जितनी डॉट गेंदें निकलेगी उतना ही दबाव दर्पण बढ़ता जाएगा नीलयुग वॉरियर्स बहरौली टीम के लिए। हो देखिए फिर से एक बार सोने पे सुहागा मैं कहूंगा, एक से बढ़कर एक देखिए गेंद हो रही है गेंदबाज हितेश की ओर से। हितेश देखिए थोड़े बहुत कुछ कान मंत्र अपने बल्लेबाज को देते हुए संकेत एक मजे हुए खिलाड़ी जरूर है, लेकिन जो संकट से बाहर निकलता है और जो दबाव और दर्पण में खेलता है वही एक अच्छा बल्लेबाज की निशानी कहलाई जाती है। हो देखिए फुल टॉस गेंद जरूर थी, डीप लॉन्ग ऑफ के तरफ खेला हुआ जरूर था। 1 रन तो आसानी से पूरा किया और 1 ही रन पे खुश होना पड़ेगा। तो इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई 22 रन बन चुके हैं। अब हालांकि देखा जाए तो अब तक इस ओवर का आखरी गेंद आना बाकी। तो जीजा 11 मुर्शेद आपल्याला विनंती की आपला कर्णधार टॉस साठी पाठवा। हालांकि देखा जाए तो अगले मैच का टॉस उड़ाया जाएगा, सन्मान्य उल्लास बंधु अधिकारी इनके हाथों से टॉस का बॉस उड़ाया जाएगा जीजा 11 मुर्शेद बनाम सानवी स्पोर्ट्स चोरंडे टीम के लिए। हितेश O2 हितेश गेंदबाजी के लिए। हो देखिए गेंद हवाई फायर मैं कहूंगा हवा में लहराती जरूर थी, खुद गेंदबाज हितेश ने कोई गलती नहीं की और हितेश जैसे बल्लेबाज का खात्मा होता हुआ नजर आया। कम ऑन डीजे।
तो बचे हुए 12 गेंदे और 18 रनों की दरकार है इस मैच को जीतने के लिए। 12 गेंदे 18 रन। इस मैच को जीतने के लिए तो नए गेंदबाज प्रसाद राउत बल्ले गेंदबाजी के लिए। और देखिए फुल टॉस गेंद जरूर थी, बल्ले पे ठीक तरीके से ले नहीं पाए और काफी हद तक जब तक खिलाड़ी गेंद हाथों में लेते थ्रो करते, दोनों ही बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। तो इस 1 रन के साथ स्कोर में इजाफा होता हुआ 23 रन बन चुके हैं। तो बचे हुए 11 गेंदे 17 रनों की दरकार है इस मैच को जीतने के लिए। देखिए नॉकआउट का ये मैच है और जो कोई भी ये टीम हारती है तो इस लीग से, इस टूर्नामेंट से बाहर हो सकती है। तो दोनों ही टीमों में देखिए दबाव दर्पण जरूर रहेगा। रुपेश गेंद के नीचे तैनात हुए, रुपेश ने कोई गलती नहीं की तो और एक बड़ा झटका लगता हुआ। कमान डीजे। से बाहर जाता हुआ नजर आ रहा है। दिवेश एक अच्छे बल्लेबाज थे, अच्छे बल्लेबाज है, वो भी बड़े शॉट खेलने में माहिर जरूर है। लेकिन देखिए इस बार इस वक्त गेंदबाज प्रसाद राउत के गेंदबाजी के सामने फीके पड़ते हुए, एक लूज पड़ते हुए नजर आए और काफी हद तक निराश हिताश करते हुए, अपने आप को नाखुश करते हुए मैदान से बाहर चले गए। तो नए बल्लेबाज अभी बल्लेबाजी के लिए। और देखिए फुल टॉस गेंद जरूर थी लेकिन एक खराब गेंद मैं कहूंगा, क्योंकि कमर के ऊपर गेंद को फेंकी जरूरत है। इसी कारण के अंपायर जी ने इस गेंद को नो करार दिया गया और फ्री हिट भी मिलेगा। तो एक सोने पे सुहागा मैं कहूंगा। देखिए जो गलती करनी नहीं चाहिए वही गलती हो रही है और इस खेल में और एक नाजुक हालत में ऐसी गेंदबाजी करना, और ऐसे नाजुक हालत में ऐसी गेंदबाजी करना यानी कि खुद के पैर पर कुल्हाड़ी मारना हो सकता है। लेकिन क्या जो गलती की और वो गलती की भरपाई अब गेंदबाज प्रसाद राउत करके दिखलाएंगे। सामने है संकेत, एक मजे हुए खिलाड़ी। हो देखिए आगे आकर डांसिंग डाउन द विकेट कर खेलना चाहते थे लेकिन बल्ले का अंदरूनी किनारा लगते हुए बल्लेबाज भी थोड़े बहुत चूके और विकेट कीपर भी डगमगाए जरूर थे और इसी कारण की वजह से देखिए 1 रन आसान से मिला। 26 रन बन चुके हैं। तो बचे हुए कुछ गेंदों में अब तक
14 रनों की दरकार है इस मैच को जीतने के लिए। 26 रन, 26 रन हो चुके हैं। कंपलसरी चेसिंग है, ये भी ध्यान में रखिए। हो देखिए फिर से एक बार जबरदस्त गेंदबाजी, मैं कहूंगा एक चालाकी चली थी। और तो जबरदस्त गेंदबाजी, मैं कहूंगा व्हाट अ फंटास्टिक गेंदबाजी। हर गेंद के ऊपर देखिए चारों चित्त कोने करने वाली गेंदबाजी की है। बल्लेबाजों को हाथ खोलने का, बड़ा शॉट खेलने का कोई मौका नहीं दिया है। तो 7 गेंदें, 14 रनों की दरकार है अब तक इस मैच को जीतने के लिए। हालांकि देखिए एक चालाकी चली थी। तो 26 रन बन चुके हैं, बचे हुए 8 गेंदें और 14 रनों की दरकार है इस मैच को जीतने के लिए। हो देखिए आगे आकर खेला, जरूर डांसिंग नाम लेकर कर खेला था। 1 रन तो आसानी से पूरा किया, लेकिन देखते देखते दूसरा रन लेने का जोखिम भरा उठाया था और जोखिम भरे में खतरा साबित हुआ और विकेट का पतन होता हुआ नजर आया। कम ऑन डीजे। सात गेंदें और 13 रनों की दरकार है। 2 बिग हिट लगाने होंगे या किसी तरीके से ये 13 रनों को अपने नाम करना पड़ेगा। लेकिन क्या वो 13 रनों के लिए अपने नाम कर पाएंगे? क्या गेंदबाज रोक पाएंगे? ये दोनों ही टीमों के अंदर देखिए एक उलझन और बेचैनी जरूर है। और इस उलझन से, बेचैनी से कौन सी टीम उभरती है, कौन सी टीम दस्तक पर मस्तक देती हुई अगले मकाम तक पहुंचती है और इस मापगांव प्रीमियर लीग में अपना नाम रचती है। लेकिन बचे हुए 7 गेंदें, 13 रनों की दरकार है इस मैच को जीतने के लिए। बल्लेबाज सौरभ और आबा बल्लेबाजी के लिए, ये दोनों ही बल्लेबाज जरूर बड़े शॉट खेलने में माहिर है। लेकिन क्या अब इस वक्त और इस गेंदबाजों के सामने वो अपना नाम परचम लहराएंगे, जीत का सहरा सजाएंगे? ये बल्लेबाजों को तय करना है। लेकिन क्या वो सहरा किसके नाम होगा? हो देखिए बढ़िया गेंद, मैं कहूंगा एक कदम बाहर निकालकर कवर और पॉइंट की तरफ ढीले हाथों से खेलना चाहते थे, लेकिन कोई फायदा नहीं। गेंद और बल्ले का कोई रिश्ता नहीं नजर आया और काफी हद तक गेंद सीधा विकेट कीपर के दस्तान में चली गई। तो बचे हुए 6 गेंदें, 13 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए। तो आखिरी नतीजे पर पहुंचा है इस मैच। 6 गेंदें, 13 रनों की दरकार है
हो देखिए आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बल्ले का आंदोलन किनारा लगा और गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में। कमान दीजिए। आखिरी सांस पर, आखिरी समय पर जब ऐसे रन आते हैं तो उस वक्त याद आता है कि काश मैंने खराब फील्डिंग या कैच नहीं छोड़े थे या खराब फील्डिंग नहीं की होती तो कुछ ऐसा नहीं हो सकता था, ये आखिरी नतीजे पर ये रन नहीं आ सकते थे। लेकिन देखिए अब आखिरी समय हो, फिर से एक बार देखिए आंख बंद मुंह खुला मैं कहूंगा। इसी तरीके से देखिए बड़े शॉट में तब्दील करना चाहते थे तो हर एक झटका लगता हुआ विकेट का पतन होता हुआ। कम ऑन डीजे। चार गेंदे 13 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। ओल्ड इज गोल्ड प्रसाद और उनके साथी बल्लेबाज निखिल के ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी रहेगी और इस जिम्मेदारी से बढ़कर, इस जिम्मेदारी को संभल कर अब खेलना होगा और आए हुए तमाम लोगों का अपने परफॉर्मेंस का, अपने टीम का सर बुलंद करना होगा। गेंद देखिए ऑफ स्टंप से बाहर फेंकना चाहते थे लेकिन टप्पा गिरने के बाद बहुत ज्यादा बाहर निकली और इसी कारण की वजह से अतिरिक्त गेंद देनी पड़ी। तो बचे हुए 4 गेंदे 12 रन बनाने होंगे, 2 बिग हिट लगाने होंगे। सन्मान्य हेमंत नेमन ऋषिकेश परब आपल्याला विनंती आहे की पंडालमध्ये येऊन असं नसतं, ऐसा आहे। हो देखिए फिर से एक बार खरा अच्छी गेंद मैं कहूंगा, ऐसा लगा था बल्लेबाज को टप्पा गिरने के बाद बाहर निकलेगी लेकिन काफी हद तक देखिए बल्लेबाज ने छेड़खानी नहीं की और ऐसे हालत में गेंदों को छोड़ना यानी कि एक अलग पलट वार हो सकता है क्योंकि आपने गलती की और गलती का खामियाजा आपको ही भुगतना पड़ सकता है। 3 गेंदे 12 रन चाहिए अब तक इस मैच को जीतने के लिए। 3 गेंदे 12 रन तो एक जबरदस्त मैच मैं कहूंगा, दिल की धड़कनें तेज करने वाला मुकाबला, सांसें फूलने वाला मुकाबला मैं कहूंगा। 3 गेंदे 12 रन चाहिए अब तक इस मैच को जीतने के लिए और कंपलसरी चेसिंग है, ये भी ध्यान में रखिए। 3 गेंदे 12 रन बनाने होंगे इस मैच को जीतने के लिए। रोहित होटवाबा हो देखिए लोअर फुल टॉस गेंद जरूर थी, 1 रन तो आसानी से पूरा किया, दूसरे रन की जरूरत की, क्या दूसरा रन भी पूरा होगा? जी हाँ, 2 रन पूरे होते हुए नजर आए तो इस 2 रनों के मुताबिक स्कोर में इजाफा होता हुआ 30 रन बन चुके हैं। तो बचे हुए 2 गेंदे और 10 रनों की दरकार है इस मैच को जीतने के लिए। 2 बिग हिट देखिए जिस तरीके से अब देखा जाए तो 2 गेंदों में इंटरनेशनल में भी हुआ था कि दिनेश कार्तिक ने वो कार अंजाम करके दिखलाया था। 2 गेंदों पर 2 बड़े शॉट लगाए थे और आखिरी समय पर, आखिरी नतीजे पर उस मैच को अपने नाम किया था। क्या वो 2 गेंदों में 2 बड़े शॉट हो गए हो, लेकिन देखिए कमबैक किया है, वापसी की है और काफी हद तक इस मैच की हवा पूरी निकलती हुई नजर आई। 1 गेंद 10 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। तो एक जबरदस्त गेंदबाजी, एक अद्भुत गेंदबाजी हुई थी शिव प्रतिष्ठान मापगांव के ओर गेंदबाजी की ओर से और इसी के साथ देखिए इस मैच को अपने नाम किया और अगले मकाम पर अपना नाम से परचम लहराया। न्यूयॉर्क वॉरियर्स बैरोळे, आपण एक 2 मिनिटं थांबायचंय बैरोळे, हा आपण 2 मिनिटं थांबा। मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा जो आहे तो निश्चितपणे मला वाटत नाही सांगायची काही गरज आहे। एक अष्टपैलू खेळ ज्यांनी केला तो शिवप्रतिष्ठान मापगाव संघाचा प्रसाद,
ज्याने 20 धावा नाबाद राहून केलेल्या आहेत, शिवाय एका षटकामध्ये 5 धावा देऊन एका फलंदाजाला बाद केलं आणि 2 फलंदाजांना रनआउट करण्यात ज्याला यश मिळालं, त्या प्रसादला आपण या सामन्याचा मानकरी म्हणून सन्मान करतोय. त्याचप्रमाणे निलयोग वॉरियर्स बैरोळे संघाचे संघमालक शिवांश निलेश घरत आणि कर्णधार संकेत घरत यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. शिवांश निलेश घरत आणि संकेत घरत दोघांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे, टॉस का बॉक्सच्या इथे थांबायचं आहे.